नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप वेगळा असा असणार आहे, कारण मी आज तुम्हाला घेऊन आलेली आहे शुक्रवार पेठेमध्ये. शुक्रवार पेठेमध्ये यश ट्रेडर्स या शॉपमध्ये आज आपण आलेलो आहोत. या शॉपमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे ड्रायफ्रुट्स पाहायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे गरम मसाले, मसाल्यामध्ये जे पण प्रकार आहेत ते सर्व पाहायला मिळणार आहेत. रेडीमेड मसाले सुद्धा या शॉपमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये जी पण जडीबुटी किंवा पावडर्स वगैरे ज्या पण आपल्याला लागतात त्या सर्व या शॉपमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. माझ्या या साईडला तुम्ही पाहू शकता, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या पण तुम्हाला इथं पाहायला मिळेल. त्यानंतर इथं पूर्णपणे जे पण मसाले आहेत त्यांचे 1 किलोचं प्रमाण आणि पाव किलोचे प्रमाण दोन्हींचे पण रेट लावलेले आहेत. अगदी उच्च प्रतीचं असं सर्व सामान तुम्हाला या शॉपमध्ये खरेदी करायला मिळणार आहे. चला तर मग आपण आज शॉपमध्ये जाऊयात आणि अजून आपल्याला नवीन काय काय पाहायला मिळेल आणि त्याचे काय रेट असणार आहेत ते आपण पाहूयात. चला तर आज आपण यश ट्रेडर्स मध्ये विजिट द्यायला आलेलो आहोत. या यश ट्रेडर्सचे हे ओनर आहेत. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपल्याकडे आमच्या व्ह्युअर्सला काय पाहायला मिळेल इथं? माझ्याकडे सर्व प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहे. म्हणजे माझी स्पेशालिटी आहे बघा, ड्रायफ्रुट्स, स्पाइसेस आणि काष्ट औषधी. म्हणजे ज्या जडीबुटी वगैरे, ज्या हर्ब्स वगैरे आपल्या डेली रुटीन लाईफ मध्ये ज्या लागतात, की ज्या आपल्या म्हणजे हेल्थसाठी नॅचरल पद्धतीने कसं जगता येईल आपल्याला, त्याला उपयोगी पडणाऱ्या सगळ्या वस्तू. ओके. आणि या शॉप मध्ये आपल्याला यायचं असेल तर कसं यायचं, थोडं या शॉप मध्ये येण्यासाठी बघा, हे आमचं दुकान जे आहे मंडईचं, आता जे नवीन अपकमिंग मेट्रो स्टेशन जे साधारणपणे 1 ते 2 महिन्यामध्ये सुरू होणं अपेक्षित आहे, त्या मेट्रो स्टेशन पासून जो रस्ता शिंदे आलीकडे जातो त्या रस्त्याला आपलं दुकान. किती वर्ष झालं सर शॉप? आमचं माझ्या वडिलांनी 1956 साली एक छोटासा किराणा मालाचा व्यवसाय सुरू केला होता. त्यातून आज आम्ही आता हळूहळू त्याच्यामध्ये प्रगती करत करत काही वाढ केली, काही वस्तू, आणि किराणा माल तर आता बंद केलाय आम्ही. पण माझ्याकडे ड्रायफ्रुट, स्पाइसेस, काष्ट औषधी या 3 गोष्टी, आणि काष्ट औषधी पण सर्व प्रकार आहेत आपल्याकडे. पुण्यात हल्ली आता त्या कुठे भेटत नाहीत? नाही, आहेत काही दुकानं, 7-8 आहेत दुकानं, फारच नाहीयेत. फार दुकाने म्हणजे तुम्हाला उपनगरामध्ये तर मिळणं शक्य नाही, म्हणजे शक्यता कमी वाटते मला. पण सिटीमध्ये आपल्याकडे इथं 6-7 दुकानं माझ्या माहितीमध्ये आहेत. आता परत वळावंच लागणार आहे, वळावंच लागणार आहे, त्याला ऑप्शन नाही. लक्षात आलं का? तर आमच्या व्ह्युअर्सला सर आता स्टार्टिंगला काय पाहायला मिळेल आपल्या शॉप मध्ये? माझ्याकडे बघा, आपण ड्रायफ्रूट पासून सुरुवात करूया. या तुम्ही, या इकडे, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही आहे, हे बघा, ही कॅलिफोर्निया आणि ऑस्ट्रेलियन आल्मंड्स. त्याच्यामध्ये माझ्याकडे 5 नमुन्याची बदाम आहे. आता बघा, ही जी बदाम आहे ही साधारणपणे 600 रुपये किलो आम्ही विकतो. आता मी एका हातात धरतो आणि त्यात तुम्हाला फरक कळेल. बघा, आता ही एक 760 रुपये किलो. आता असं समोरासमोर घेतलं की तुमच्या फरक लक्षात येतो. आता हे बघा, ही आहे 860 रुपये किलो. आलं लक्षात? आता ही 600 आणि ही 860. तर ह्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही प्रत्यक्ष आलात. 5 नमुने कॅलिफोर्निया आल्मंड मध्ये आहेत. आणि मामरा बदाम मध्ये माझ्याकडे 6 नमुने आहेत. ह्या सर्व मामरा बदाम. आलं लक्षात? त्यानंतर ही बदाम स्लाइस आहे, बदाम स्लाइस आहे, आणि हे बदाम काप. बदाम आणि इराणी मामरा बदाम यात फरक काय आहे? तुम्ही चांगला प्रश्न विचारला. आता लोकांना हल्ली काय झालं की बदाम म्हटलं ना की फक्त ते कॅलिफोर्निया आल्मंड खातात. पण खरा बदाम जो आहे आपल्या आयुर्वेदामध्ये जो सांगितलेला आहे, आता आयुर्वेद हा ग्रंथ साधारणपणे 8000 वर्षापूर्वी धन्वंतरी मुनींनी लिहिलेला आहे आणि तो आपल्या अथर्ववेदाचा उपवेद आहे. त्याच्यामध्ये जे बदामाचे गुणधर्म सांगितलेले आहेत ते ह्या मामरा बदामाचे आहेत, ते ह्या कॅलिफोर्निया बदामाचे नाहीयेत. तर ह्या बदामाच्या सालामध्ये टेनिन नावाचा पदार्थ असतो, त्यामुळे तो पचायला खूप जड असतो. आणि ह्या बदामामध्ये ज्या मेंदूसाठी बदामाचा जो उपयोग सांगितलेला आहे, तुमच्या मेमरीसाठी, तो गुणधर्म फक्त तुम्हाला यातूनच मिळतो. मामरा बदाम मध्येच मिळणार आहे. मी छातीठोकपणे सांगतो तुम्हाला. कारण काय आहे की आयुर्वेदामध्ये बघा, तुम्ही काही बदाम खाता ते प्रोटीन मिळवण्यासाठी खात नाही. बदाम आपण कशासाठी खातोय? जास्त करून लोक की मेंदू सुदृढ राहावा यासाठी. तर त्यासाठी हाच बदाम विषय झाला. आता मी तुम्हाला काजू बद्दल माहिती देतो की बघा, हा आफ्रिकन काजू आहे. हा आफ्रिकन काजू, हा दिसायला पांढरा शुभ्र असतो. हा इंडियन काजू आहे. हा पिवळसर. खाल्ल्यानंतर यातला फरक लक्षात येतो व्यवस्थितपणे तुम्हाला. इंडियन काजू चवीला बेस्ट असतो. आणि दुसरी गोष्ट, आता काजू माझ्याकडे 640 रुपये किलो पासून आहे आणि 640 रुपये किलो पासून 1280 रुपयापर्यंत आहे. बघा, इथं सर्व असे भाव लिहिलेले आहेत, म्हणजे साईज नुसार इथं सगळे रेट लिहिलेले आहेत. बघा इथं आलं लक्षात? हे बघा, हे सगळे भारतीय काजूचे रेट आहेत. आणि बेनिन काजू मध्ये माझ्याकडे मी फक्त एकच प्रकार ठेवतो, तो आम्ही 640 रुपये किलो विकतो. इथं सगळे 1 किलोचे रेट, पाव किलोचे रेट सगळे लिहिलेले आहेत. हे बघा, हा इंडियन किसमिस आहे.
ओके. हा भारतीय किसमिस. हा आपल्याकडे साधारणपणे सांगली, पंढरपूर, हा. तुमचं सांगली, पंढरपूर, तासगाव ह्या भागामध्ये, सोलापूर वगैरे ह्या भागामध्ये याचं मुख्यत्वे उत्पादन घेतलं जातं. नाशिक साईडला पण नाशिक वगैरे, हा नाशिकला सुद्धा होतो ना. आणि ओके. त्यानंतर हा जो आहे हा अफगाण किसमिस आहे. हा. अलग लक्षात. या अफगाण किसमिस मध्ये 4 वेगळे प्रकार आहेत. हा. हा संदूक खाणी, हा अफगाण किसमिस, हा पण अफगाण किसमिस आहे, हा अफजोश किसमिस. हा. अफजोश मध्ये बी असते, हा. म्हणजे पोटासाठी वगैरे हा चांगला असतो, म्हणजे हा. समजा ज्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल त्याच्यासाठी. हा. त्यानंतर काळे मनुके. हे बघा, हे अच्छा. काळे मनुक्याचे सगळे प्रकार आहेत आपल्याकडे. हा. काळे मनुके अगदी माझ्याकडे 350 रुपये, 320 रुपये किलो पासून ते 800 रुपये किलो पर्यंत प्रकार आहे. तर बघा, हे अक्रोड. हा. आता अक्रोड बघा, हा अख्खा अक्रोड आहे, म्हणजे हा अगदी तुम्ही असा, हा याला कागदी अक्रोड म्हणतात. हा अगदी हाताने सुद्धा असा फुटतोय बघा. हे बघा, अच्छा. अरे. हा. म्हणजे नुसता थोडासा दाब दिला तरी हा लगेच फुटेल. तर आणि हा जो आहे ना, हा. हा अख्खा अक्रोड आहे. त्यानंतर ह्या अख्ख्या अक्रोड मध्ये याचे अच्छा. अशा पद्धतीने ह्याप्रमाणे रेट असतात बघा. हे अच्छा, सोलून ठेवलेले आहेत. हा, हे सोलून ठेवलेले. हा. आता हा 1/2 पीस आहे, हा. हा 1/4 आहे, आणि हा थोडा ब्रोकन म्हणतात याला. अच्छा. तर त्याप्रमाणे याचे रेट असतात. त्यानंतर हे अंजीर मध्ये माझ्याकडे तसे इथं 6 नमुने लावलेले आहेत, पण जो अजूनही नमुने आहेत त्याच्यामध्ये 1000 रुपये किलो पासून 2700 रुपये किलो पर्यंत अच्छा. क्वालिटीनुसार रेट आहे. हा. 1000, क्वालिटी एकदम 1200. हा बेस्ट हा दिसते, मस्त एकदम हा, आता बघा ना तुम्ही, आता नुसतं असं हातात घेतलं ना हो. तरी बघा ना तुम्ही किती मोठा आहे. हो, दिसतंय ते हा, डोळ्याला पण पाहूनच म्हणजे कळतं. कसं आहे की क्वालिटी जेवढं एक हा, नंबर आहे प्रत्येक क्वालिटी गोष्टीची. याची एक नंबर आहे. आता हा जो 1000 रुपयावाला जो आहे, हा. हा साईजला असं बारीक येतो, हा. म्हणजे हा ज्याप्रमाणे आहे बघा. आता फरक हा आहे 1000, आता हे तुम्हाला मी दाखवतोय बघा. आता हा 1600 रुपये किलो आहे. आलं का लक्षात? तर हे बघा, हे असं. आता हा 1000, हा 1600, हा 2700. तर ज्यानुसार साईज असेल, हो. साईज, सॉफ्टनेस आणि कलर वरती त्याचा सगळा खेळ असतो. अच्छा. त्यानंतर हे मालाप्रमाणे रेट आहेत हा, म्हणजे आणि याच्यामध्ये. त्यानंतर ड्रायफ्रूट मध्ये सगळ्यात जास्त विकली जाणारी वस्तू म्हणजे खजूर. तर ओके. खजूरची माझ्याकडे, खजूर आणि खारीक. हा. तर खजूर मध्ये बघा माझ्याकडे जवळजवळ 15-16 प्रकार आहेत. इथे अच्छा. ट्रे मध्ये पण सुट्ट्या लावलेल्या आहेत हो. खजूर वगैरे. लक्षात आलं का? खजूर आहे, खारीकचे प्रकार आहेत 15-16 लावलेले. प्रकार असतात सर हो, खजूरमध्ये. 15-16 प्रकार आहे बघा. अच्छा. ती जी आहे ती फर्द खजूर, ही मुजाफती खजूर, हम्म. ही काळी खजूर आहे. त्यानंतर हे बघा, ही आजवा खजूर. हम्म. नाही, आजवा खजूर इथे लावलेली तिथे डब्यामध्ये पण आहे. ही मेडजूल खजूर, ही खूप मोठी असते बघा. ही हा, सांगा. हा, ही मेडजूल खजूर आहे. ही यातली सगळ्यात चांगली क्वालिटी जी आहे ती 700 रुपयाची अर्धा किलो आहे. फुल मोठी साईज असते बघा. 700 रुपये हो, हे बघा, जवळजवळ 1400 रुपये किलो. बोटाच्या, हे बघा आता बोटाच्या एवढी मोठी खजूर आहे ही. हो, हा हा, खूपच फारच खूप मोठी मोठी. खजूर आहे. ही 1400 रुपये किलो आहे. आता ही आजवा खजूर बघा, ही 1200 रुपये किलो. आता तुम्ही हा, प्रत्येक हा हा, खजूरवर रेट लावलेले आहेत, खजूर. तुम्ही पाहू शकता. हा, त्याच्यानंतर इथं खारीक इथं पण खारीकचे खाली. नमुने आहेत हा, सगळे. खारीकचे ही पण आपली 4-5 साधी प्रकार लाल आहेत. खारीक आहे, हा. ही 90 रुपये किलो असते. अच्छा. हा, खारीकचे आमच्याकडे पण काही म्हणजे प्रकार आहेत. हा, त्यानंतर हे आमचूर पण त्या आहे तिथं. हा, आता त्यानंतर ड्रायफ्रूट मध्ये मुख्य चालणाऱ्या वस्तू म्हणजे हे बघा, त्या तुम्हाला मी अगदी थोडक्यात सांगतो. हे बघा, हा खारा पिस्ता आहे. खारा पिस्त्यामध्ये 2 प्रकार असतात. हा. खारा पिस्ता एक तर असतो कॅलिफोर्निया, हा. आणि दुसरा असतो इराणी. अच्छा. हे आमने सामने ज्यावेळेला आपण खाऊन बघतो, हम्म. ज्याप्रमाणे बदाम, जसा कॅलिफोर्निया बदाम आणि मामरा बदामच्या चवीमध्ये जसा फरक आहे ना, हा, हा. तसाच या दोन्ही पिस्त्याच्या सुद्धा चवीमध्ये खूप बेसिकली फरक आहे. अच्छा. खूप फरक आहे. त्याप्रमाणे हे बघा, हे सगळे डिंकाचे नमुने आहेत इथं. हो. हे 4 प्रकारचे डिंक, ही डिंकाची पावडर, हा गोंद कतिरा, हा डिंक नाही हा. हा जो आहे म्हणजे शरीराला थंडावा देण्यासाठी जास्त करून हा वापरला जातो. हा. त्यानंतर इथं चारोळी आहे, जर्दाळूचे प्रकार लावलेले आहेत सगळे. त्यानंतर हे काजू मध्ये बघा, फ्लेवर्ड काजू, सालवाला काजू. हो. त्याच्यानंतर हा बघा चीज काजू, मसाला काजू, हा सॉल्टेड काजू. या इथं बघा, ही आवळा कॅन्डीचे प्रकार आहेत सगळे लावलेले. आवळा कॅन्डीचे पण हा हा हा, भरपूर प्रकार आहेत. भरपूर प्रकार आहेत खडी सगळे. साखर पण इथं पाहायला मिळेल. खडी खडी साखर मध्ये 4 प्रकार. नमुने आहेत. जी ज्याला अच्छा. ओरिजिनल खडी साखर जी आपण म्हणतो ना, मिश्री. हे बघा, ही मिश्री, ही खरी खडी साखर ही आहे, आपल्या शरीराला थंडावा देणारी ही. अच्छा. आलं का लक्षात? ही खरी खडी साखर आहे, आयुर्वेदिक गुणधर्माची खडी साखर. बाकी त्या खडी साखर म्हणजे काही कामाच्या नाहीत, म्हणजे ते काही म्हणजे तसं आयुर्वेदात सांगितलेली खडी साखर ती नाहीये. म्हणजे शरीराला थंडावा मिळण्यासाठी पाहिजे असेल तर. ओके. अशा प्रकारे ड्रायफ्रूट मध्ये माझ्याकडे सगळंच काही आहे बघा. त्यानंतर इथं बघा सर्व प्रकारचे नट्स आहेत. हे बघा, नट्स आहे, हा ग्रीन पिस्ता. हे बघा, हा एक चिलगोजा, हा सगळ्यात महागडा ड्रायफ्रूट आहे. 7200 रुपये किलो आहे हा विदाऊट शेल, आणि हा विथ शेल आहे 4800 रुपये. त्यानंतर हा पिशोरी पिस्ता, हा कॅलिफोर्निया पिस्ता आहे, पिस्ता तुकडा, पिस्ता स्लाइस, हे सर्व प्रकारचे नट्स, हे ड्राईड फ्रुट्स आहेत सगळे. हे ब्लूबेरी, क्रॅनबेरी. आलं का लक्षात?
म्हणजे इथं तुम्ही शॉप मध्ये आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक वस्तूवर रेट लावलेले आहेत. असं नाही की तोंड बघून कमी जास्त तुम्हाला रेट होणार ये आहे. लगा किलो जे पण लहान मुलगा येऊ मोठा माणूस येऊ प्रत्येकाला सेम रेट या शॉप मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि उत्तम उच्च प्रतीची क्वालिटी आहे प्रत्येक मालाची. हे तुम्ही शॉप मध्ये आल्यानंतर ती तुम्हाला कळेलच. यासाठी खास स्पेशली मसाले म्हणा, मिरच्या म्हणा. हो, आता उन्हाळ्यामध्ये घरोघरी मसाले केले जातात. मिरच्या वगैरे त्याची पावडर केली जाते. हळद धणे वगैरे सगळी पावडर करून जाते. तर चला बाहेर तुम्हाला मी मिरचीचे सगळे नमुने दाखवतो. मी हे बघा, ही जी आहे ही हिला काश्मीरी मिरची म्हणतात. ही एक काश्मीरी मिरची आहे. ही देठ काढलेली देठवाली काश्मीरी मिरची. ही 560 रुपये किलो आहे. त्यानंतर ही बॅडगी मिरची. आता बॅडगी मिरची सुद्धा आहे ना 2 प्रकारची असते बघा. आता ही बॅडगी मिरची जी आहे काय ही आहे माझ्याकडे जी आहे ती कर्नाटक बॅडगी मिरची आहे. लोक काय करतात म्हणजे इकडची गुजरातची सुद्धा बॅडगी मिरची येते. तिला म्हणजे मजा नाही तिला. हे बघा, आता ही बॅडगी मिरची. आता ह्या सगळ्या ह्या ज्या 4ही मिरच्या ज्या आहेत ना या तिखटला खूप कमी असतात आणि रंगाला चांगल्या असतात. त्यानंतर ही गंटूर अलग लक्षात गंटूर म्हणा किंवा हिला पांडी मिरची पण म्हणतात हिला. ही चवीला मध्यम तिखट असते. ही देठवाली आहे 250 रुपये. देठ काढलेली 320 आहे. त्यानंतर ही लवंगी मिरची. ही लवंगी मिरची अतिशय तिखट असते. ज्यांना तिखट मसाले हवे हो, ज्यांना खूप म्हणजे हिला खूप तिखटपणा असतो हिला. आलं लक्षात. आता ही प्रॉपर संकेश्वरी मिरची बघा. संकेश्वरी. हे बघा, ही संकेश्वरी मिरची प्रॉपर. ही संकेश्वरी मिरची अशी लांब असते आणि तिखट असते का ही मध्यम तिखट असते, चांगली असते. आता साधारणपणे कर्नाटक आणि कोल्हापूर वगैरे साईडची लोक संकेश्वरी मिरची वापरतात. ही एक रेशमपट्टा मिरची. हिचे सुद्धा बरेच लोक हिची पावडर करतात तयार. त्यानंतर आमच्याकडे हो मिरची पावडर साठी सुद्धा वापरतात. मिरची हे पहिल्यांदा नाव पाहिलं म्हणजे मिरची नाही. आता बघा ना, ही मिरची अशी एवढी लांब असते. तिखटपणा कमी असतो हिला. घेतात लोक म्हणजे कलर साठी. काही जण पावडर पण बनवतात. गुजराती लोकांमध्ये जास्त गुजराती मारवाडी तिकडचे लोक जास्त वापरतात हिला. त्यानंतर माझ्याकडे सगळ्यांच्या पावडर पण आहेत. आम्ही स्वतः दळून आणतो. त्या सुद्धा उपलब्ध आहेत माझ्याकडे. दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही लवंगी मिरची पावडर आहे. ही बॅडगी मिरची पावडर आहे. इथं नमुने ठेवलेत फक्त. ही काश्मीरी मिरची पावडर आहे आणि ही खंडेला मिरची. खंडेला गुजरात मिरची. म्हणजे गुजराती लोक साधारणपणे जास्त करून अशी जाडसर मिरची दळतात ना, तर ती आहे ही. अलग लक्षात. आपल्याकडे धना पावडर वगैरे पण मिळते. हो, धना पावडर आहे, धना आहे, हळकुंड आहे, हळद आहे. सगळं दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, या इकडे आहे सर. हे बघा, आता हळकुंडामध्ये असे 2 प्रकार असतात बघा. ही आहे याला राजापुरी हळकुंड म्हणतात बघा हिला. ही राजापुरी हळकुंड ही आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक या भागामध्ये जास्त करून याचं उत्पादन घेतलं जातं. आणि ही आहे सेलम हळकुंड. ही सगळ्यात उच्च प्रतीची हळकुंड आहे. हे बघा, आता तुम्ही दोन्ही मधला फरक तुमच्या लक्षात येईल बघा. शेजारी धरल्या लक्षात आलं तुमच्या. ही आणि हिला जो आहे म्हणजे अशी जर तोडली ना, हे बघा कुठं नाहीये लवकर. हे बघा, हे बघा असं एकदम आंब्यासारखा केशरी कलर. हो हो हो. त्यानंतर हे बघा, आता ही हळकुंड झाली. माझ्याकडे दळलेली हळद पावडर पण आहे बघा. 400 रुपये किलो आहे. त्यानंतर इंदुरी धण्याची पावडर आहे. धने पावडर पण भेटते हो आहे. त्यानंतर गावरान धना आहे. हा 140 रुपये किलो आहे. हा इंदुरी 180 रुपये. आणि हा एकदम ग्रीन कलर इंदुरी हा 280 रुपये किलो आहे. त्यानंतर बघा, हे नवीन जिरं आहे. 320 रुपये किलो पासून जिरं आहे बघा. 320 रुपये किलो. 320, 400, 460. त्यानंतर बघा, मोहरीचे 3 नमुने आहेत. लक्षात आलं. हे पांढऱ्या तिळाचे 2 नमुने. त्यानंतर हा काळा तीळ, हा लाल तीळ. त्यानंतर 2 नमुन्याची मेथी, 2 नमुन्याची जवस. आता लवंग मध्ये माझ्याकडे 2 नमुने आहेत. ही मादागास्कर लवंग आहे आणि ही इंडियन लवंग आहे. ह्या तुम्ही दोन्हीच्या लवंग मध्ये खूप फरक आहे चवीमध्ये. त्यानंतर ही काळी मिरी. काळी मिरी मध्ये 3 प्रकार आहे. रेग्युलर तुम्हाला जवळजवळ 80-90% दुकानामध्ये हीच काळी मिरी मिळते. लक्षात आलं. आणि ही जी आहे तिला एक्सपोर्ट क्वालिटी काळी मिरी म्हणतात. त्या दोन्ही मधला फरक बघा. फरक आहे. हो हो हो. मिरीचे दाणे इतके काही वाटत नाही. नाही, आता हे कसं माहिती का तुम्हाला, झाडावरनं जे पूर्ण न भरलेल्या शेंगा याच्या कशा वेली असतात. म्हणजे नारळाच्या झाडाला वगैरे अशा त्याच्या आधाराने त्याचं उत्पादन घेतलं जातं. तर जे काय असतं माहिती का, की जे असे दाणे परिपक्व झालेले तर ते आपसूक ते सगळं सॉर्टिंग केलं जातं. पण एक हे बघा, हा सुद्धा एक माझ्याकडे आहे बघा. ही काळी मिरी ही मध्यम क्वालिटीची आहे. पण ही बघा तुम्ही, ही एकदम छान आहे बघा. म्हणजे आणि ही फार महाग पण नाहीये. लक्षात आलं का. म्हणजे याच्या मानाने ही फार महाग नाहीये.
ही 800 रुपये किलो आहे हा. आणि ही आहे 1080 रुपये किलो. पण ती मात्र खूप महाग आहे, ती 2200 रुपये किलो आहे. 2200 रुपये किलो. हो. ओके. आता तुम्हाला एक मिनिट मी आता सगळा फरक दाखवतो मी तुम्हाला. एक मिनिट बघा. हो, नाही कळतंय ना हा. सर, ते पाहून हे बघा. कळतंय. आता हे बघा, आता तुम्ही जर या तिन्ही काळी मिरी अशा घेतल्या तर तुम्हाला लगेच फरक कळेल हो, बघा. ही वेगळी, इथं वेगळी हा. आणि इकडं वेगळी. हा. बघा, हे तिन्ही याच्यात तिन्हीमध्ये मिऱ्यांमध्ये तुम्हाला फरक कळू फरक शकतो कळतो. आपल्याला. हा, ठीक आहे. त्यानंतर आता हे मसाल्याला ज्या मुख्य वस्तू या लागतात ना, त्या याप्रमाणे आहेत बघा. काळी मिरी, हा. लवंग, ही मसाला विलायची यात 2 प्रकार आहे. ही अच्छा. जायपत्री, हा. ही मायपत्री, हिरफळा, हा जायपत्रीचा तुकडा. म्हणजे आता जायपत्री जरा महाग असते ना ओके. ओरिजिनल. हा. त्यानंतर हे नाकेसर, ही कबाब चिनी, हा. हे बघा हे लहान जायफळ, हे मोठे जायफळ. हा. आता जायफळमध्ये मोठे पण जायफळ दोन सुद्धा प्रकार माझ्याकडे बघा, एकदम असे टपोरी मोठे जायफळ आहेत बघा. हे बघा, ते एकदम टपोरी आणि निवडक जायफळ आहेत. उत्तम, एकदम छान. एकदम टपोरे जायफळ आहेत. आलं लक्षात? हे बघा, आता हे थोडे म्हणजे दोन्ही सोबत घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा, एकदम लहान टपोरे मोठे जायफळ आहेत. साईज आहे. हा. आणि त्यानंतर जायपत्री जी आहे, या जायपत्री बद्दल मी तुम्हाला एक विशेष असं सांगेल बरं का, की जायपत्री आहे ना अशी पॅकिंग मध्ये कधी घेऊ नये. हा. जायपत्री घेतल्यानं बरं का, की जायपत्रीचा एक अगदी एवढा छोटासा तुकडा तोडायचा हा. आणि खाऊन बघायचा. तुम्ही पुढच्या दाताखाली चावा जरा राहिला, तुम्हाला प्रॉपर जायफळचा अरोमा आला पाहिजे तर घ्यायची. नाही तर लोक या जायपत्रीच्या नावाखाली जंगली फुलं देतात. त्यामुळे मग काय होतं की खराब वस्तू जर तुम्ही वापरल्या तुम्हाला तुमचा मसाला चांगला होत नाही. त्यानंतर मसाल्याला लागणाऱ्या वस्तू अजून हे बघा इकडे या. हे बघा, आहे बादल फुल, हा. या 2 प्रकारच्या दालचिनी, ही शहाजिरं, हे तमालपत्र. तमालपत्रामध्ये 2 प्रकार आहेत. आलं का लक्षात? ही दगडफुल. आता तमालपत्र म्हणजे हा बघा, हा रेग्युलर तमालपत्र सगळ्या दुकानात तुम्हाला हा असा मिळतो बघा. आलं का लक्षात? हा जो तमालपत्र आहे म्हणजे अतिशय सुपर क्वालिटी आणि एकूण एक पान निवडलेले आहे बघा. आलं का लक्षात? हा हा हा, हे झालं. त्यानंतर बडीशेप मध्ये हे 3 प्रकार आहेत. हिरवी विलायचीचे 4 प्रकार आहेत आपल्याकडे. हिरवी विलायचीचे 4 प्रकार आहेत. विलायचीचे दाणे आहे, विलायचीची पावडर आहे. त्यानंतर बघा सीड्स दाखवतो तुम्हाला. आता सीड्स मध्ये हे बघा, ह्या ज्या आहेत ही सनफ्लॉवर सीड्स, ही पंपकिन सीड्स, ही मगज बी म्हणजे कलिंगडाचं बी, आणि हे मस्क मेलन सीड्स म्हणजे आपलं हे खरबूज असतं ना त्याचं बी. अरे आता हल्ली सीड्स वगैरे सुद्धा भरपूर प्रमाणात खाल्ले जातात. यामध्ये अजून जवस टाकतात लोक, पांढरे तीळ टाकतात. तर आपल्याला आयुर्वेदिक मध्ये काय बघायला मिळेल आपल्याला? आता आयुर्वेदिक वस्तू ज्या म्हटल्या तर अशा 2-3 हजार वस्तू आहेत. म्हणजे इतका मोठा चॅप्टर आहे तो की तेवढी तर रेंज मी पण ठेवत नाही. जरुरीप्रमाणे जे पाहिजे असेल ते मी सगळं आणून देतो, उपलब्ध करू शकतो मी. लक्षात आलं का? काष्टौषधीमध्ये बघा काय माहितीये का तुम्हाला, की मी आता एक तुम्हाला ढोबळ मानाने इथनं सुरुवात करतो बघा. ही साधारणपणे बघा, आता हे पनीर फुल हे याच्यावरती वापरलं जातं. डायबिटीस वगैरे झालं, या सगळ्या डायबिटीसवर वापरल्या जाणाऱ्या वस्तू द्या. हे 4 वस्तू या. त्यानंतर एक कचोरा, हे केसांसाठी वगैरे आहे. कचोरा, सुगंधी कचोरा, हे म्हणजे ताल मखाना, कमरकस, चोपचिनी पावडर, इसबगोल, पोट साफ होण्यासाठी, हे शतावरी पावडर, अश्वगंधा पावडर, बीटरूट पावडर, चित्रामूळ पावडर, हे सर्व आपले म्हणजे ह्या वस्तूंची जर पूर्णपणे व्यवस्थित माहिती ती आम्ही देऊ तुम्हाला. पण ह्या वस्तू जर वापरल्यात तर तुमचा दवाखान्याचा खर्च म्हणजे जर एक आयुर्वेदिक जीवनशैली जर तुम्ही सुरू केली तर तुम्हाला म्हणजे तुमचा दवाखान्याचा खर्च जो आहे ना तो निम्म्यावरती येतो. म्हणजे वेळेत उठणे, वेळेत झोपणे आणि चांगल्या वस्तू खाणे आणि म्हणजे चांगली व्यवस्थित जीवनशैली असेल. आणि सफेद मुसळी ही सफेद मुसळी पावडर ही जनरल, ही आता ही सफेद मुसळी म्हणजे ही सफेद मुसळी ज्याला म्हणतात ना की वनस्पती आहे आणि ही त्याची पावडर आहे. त्याचप्रमाणे आता त्याच्याप्रमाणे ज्येष्ठमधची पावडर, ही लेंडी पिपरी, ही सर्दी खोकला आणि अग्निमांद्य वगैरे झाले असेल तर याचा वापर केला जातो. ते पाणी सुगंधी करण्यासाठी वगैरे अजूनही बरेच उपयोग आहेत त्याचे. तुम्हाला असे बिबे पण बघायला मिळेल. आता हे पाहायला मिळत नाही आपल्याला पूर्वी. आता ही अर्जुन साल, सर्दी खोकला म्हणजे बघा नोव्हेंबर महिन्यापासून जर का तुम्ही नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हा अर्जुन सालचा काढा करून पिलात तर सर्दी खोकला वगैरे छातीत कफ होणं कधी होणार नाही. त्यानंतर हे बघा, हे सुद्धा सगळ्या केसाला उपयोगी असणाऱ्या वस्तू आणि चेहरा तजेलदार होण्यासाठी बरं का, की तुमचं संत्रा साल पावडर, मुलतानी माती, आवळा पावडर, शिकेकाई पावडर, जास्वंद पावडर, कोरफड पावडर, रिठा पावडर, ही बिलगिरी पावडर तर त्याच्यासाठी नाहीये, रंगराज पावडर, ही चंदन पावडर, हे सगळं फेस पॅक साठी आहे. त्यानंतर हे बघा आमच्याकडे ही सर्व प्रकारची तेल पण आहेत बघा. हे म्हणजे ही आयुर्वेदिक तेल सगळी बरं का. एरंडेल तेल, निलगिरी तेल, बदाम तेल, हो हो हो. त्याशिवाय आपल्याकडे म्हणजे हे कोल्ड प्रेस ऑइल पण आहे बघा. शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल, त्यानंतर तुमचं हे घाण्याचं करडई तेल, खोबरेल तेल, खाण्याचं जवस तेल आहे, खाण्याचं तीळ तेल आहे. शुद्ध पूर्ण 86 ठोक गॅरंटी माझी. मी कुठलंही एक सांगू का, डोळ्यासमोर माल आहे. तर बघा हे जे असतं ना कोल्ड प्रेस ऑइल जे असतं ना, तर बघा त्याला खाली असा साका साचलेला असतोय बघा.
लक्षात आलं का तुमच्या? ही याची म्हणजे जे कोल्ड प्रेस ऑइल हे बघा तिथं खाली गाव साचलेला असतो, कारण ह्या तेलामध्ये मॉइश्चर जास्त. बदाम तेल, अक्रोड तेल, हो हो आहेत. ऑलिव्ह तेल, आवळा तेल, ब्राह्मी तेल, माका तेल, कोरफड तेल, जास्वंद तेल, वडपारंबी तेल, निलगिरी तेल, चमेली तेल, निरगुडीचं तेल, काटे टहाळीचं तेल, चंदनबाला तेल. म्हणजे ही तुम्हाला हल्ली मिळणं फार म्हणजे आता दुर्मिळ झालेली आहे मिळण्याची दुकानं. किंवा मग तुम्ही जाणार मेडिकल मधनं आणणार, तिथं सुद्धा सगळी रेंज मिळेल असं नाहीये. तिथं सुद्धा अजून आपल्याकडे हे बघा ह्या सुद्धा आता ही सालम मिश्री, पंजाब मिश्री, लक्षात आलं तुमच्या? आता हे काश्मीरी लसूण, आता ही सालम मिश्री, पंजाब मिश्री, म्हणजे याचे बरेच आयुर्वेदिक उपयोग आहे. म्हणजे तुमचं म्हणजे काय म्हणतात त्याला की ज्याला काही प्रॉब्लेम असतात ना, स्टॅमिना वगैरे, त्यानंतर त्याचप्रमाणे म्हणजे काही म्हणजे एखाद्याला म्हणजे याचा प्रॉब्लेम असतो बघा की मूलबाळ लवकर होत नसेल तर अशा बऱ्याच वस्तू म्हणजे गोखरू, पंजाब मिश्री, सफेद मुसळी पावडर या वस्तूंचा वापर केला ना तर म्हणजे डॉक्टरकडे वापरून बघायला काय हरकत आहे. डॉक्टरच्या औषधाच्या बरोबरीने ह्या वस्तू करायला हरकत नाहीये. आयुर्वेदाचा आता अश्वगंधा पावडर जशी आहे ना माझ्याकडे, अश्वगंधा पावडर, शतावरी पावडर, त्याप्रमाणे ही आजची सुद्धा आहे. काळी मुसळी, हो हो काळी मुसळी, यातली बरीचशी नावं माहित पण नाही, म्हणजे आम्ही ऐकलेली पण नाही. हो. त्यानंतर म्हणजे सर्व प्रकारचे म्हणजे ज्या वस्तू आहेत त्या सर्व माझ्याकडे मी छाती डोकमध्ये सांगतो, आपण अगदी शुद्ध वस्तू विकतो. आणि व्यवस्थित वस्तू पाहून आपल्याला कळतं की नाही ते, आणि माझी बाय बॅक गॅरंटी. माझ्या कुठल्याही वस्तूला प्रॉब्लेम वाटला तुम्ही मला फोन करून कळवा, 3 ते 4 दिवस आपण बदलून देऊ. म्हणजे जर का मला माझ्या क्वालिटीची खात्री म्हणून मी सांगतोय ना. काय क्वालिटी एक नंबर भेटणार आहे तुम्हाला या शॉप मध्ये. तर या शॉप मध्ये तुम्ही नक्की व्हिजिट करा. तुम्ही आल्यावर स्वतः आल्यानंतर पाहिल्यावर तुम्हाला कळणारच आहे की माल अगदी उच्च प्रतीचा इथं पाहायला मिळणार आहे तुम्हाला. नंतर एक तुम्हाला मी सांगतो, माझ्याकडे एक प्रॉपर इराणी हिंग आहे, जो पुण्यामध्ये तरी तुम्हाला मिळेल असं मला वाटत नाही. हे बघा मी दाखवतो तुम्हाला. इराणी हिंगाचा डबा कुठे गेला हे बघा, तुम्ही स्वतः बघा. हा हिंग एक चिमूटभर जरी स्वयंपाकात टाकला खूप वास छान आहे, खूप छान वास आहे याचा. याची पावडर मिळते की फक्त? नाही, हा खड्यामध्येच येतो. हा 4,500 रुपये किलो रेट आहे याचा. 450 रुपयाचा 100 ग्रॅम आहे हा. पण हा हिंग म्हणजे जबरदस्त क्वालिटी आहे, म्हणजे माझी खात्री त्याची तुम्हाला पूर्ण. तसं माझ्याकडे अगदी आहे बघा 500 एक मिनिट 570 रुपये किलो पासून हिंग आहे बघा. आता हा भातचा ओवा आहे, तर हा लिंबामध्ये मुरवून, हा जो आहे ना लिंबाच्या रसामध्ये भिजवून त्यानंतर याला सॉल्टेड केलेला आहे. पोटदुखीसाठी वगैरे, म्हणजे मुलं खात नाहीत ना, हा ओवा जो आहे बरं का, खाऊन बघा ना तुम्ही. याचं काय होतं की लिंबाच्या रसात आणि पादेलोण या 2 गोष्टींमध्ये भिजवून ठेवलेला रसात आणि नंतर याला रोस्ट केलेला आहे. त्यामुळे याला म्हणजे तिखटपणा गेलेला आहे निघून. तिखटपणा बिलकुल नाही याला. त्याचप्रमाणे हे बघा, हा बीट आवळा म्हणजे रक्तवाढीसाठी. बीटाचा कीस आणि आवळ्याचा रस असं एकत्र करून वाळवलेलं, म्हणजे याच्याने रक्त वाढ होते. त्याचप्रमाणे बघा लिंबाचे आम्ही भरपूर प्रकार बनवलेले आहेत. हे बघा, हे भाजके शेपा आहेत, हे भाजके जवळ भाजके शेपा आहे बघा. हे लिंबू, हा एक मसाला लिंबू, म्हणजे हा लिंबू, पिपरामूळ पावडर, काळी मिरी पावडर, जिरा पावडर आणि पादेलोण हे एकत्र करून हे वाळवलेले आहे. बघा, हे अद्रक लिंबू, म्हणजे पित्त वगैरे झाले असेल किंवा आपण बाहेर गावी जाताना आपल्याला गाडी लागते ना, तर त्यावेळेला हे जर का तुम्ही जर एक बघा एक तुकडा असा तोंडात ठेवा. हे लिंबू आणि अद्रक आणि मीठ, बाकी काही नाही याच्यामध्ये. तुमचं पित्त लगेच कमी होतं याच्याने. ह्या अशा बऱ्याच वस्तू. त्यानंतर हे बघा, त्यानंतर हा हे बघा, त्यानंतर लिंबू आहे आपल्याकडे, खारातला लिंबू. हे बघा या इकडं, हे बघा ह्या इथं हा जो खारातला लिंबू, हा 5 वर्ष ठेवला ना, हा 5 वर्ष ठेवला तर याला काही होणार नाही. हे बघा 5 वर्ष. आणि ही वस्तू तुम्हाला कुठं बघायला सुद्धा मिळणार नाही. छाती ठोक गॅरंटी माझी. बघा हे बघा, हा प्रॉपर लिंबू आहे बरं का, पूर्ण अखंड लिंबू. अखंड लिंबू. हे बघा, हे जे लिंबू आहेत बरं का, सरळ डायरेक्ट लिंबू 5 वर्ष खराब होत नाही. हो, ठेवा त्याला बाहेर, फ्रीज मध्ये ठेवायची गरज नाही त्याला. बाहेर पण राहू शकतो. हो, बाहेरच ठेवायचं असतो त्याला, फ्रीज मध्ये ठेवायची काय गरज आहे. हो, हवा बंद काय असं उघडं राहिलं तरी काय होत नाही, पण ते हवा बंद आपल्या बरणीमध्ये पॅक ठेवावं. त्याचप्रमाणे मुखवासचे भरपूर नमुने आहेत आपल्याकडे. हा हे बघा, हे सर्व मुखवासचे नमुने आहेत. सुपारी, इमली, चटपटा खारीक, चटपटा मँगो. हा, त्याचप्रमाणे बरं का, म्हणजे महिलांना, म्हणजे साधारणपणे गर्भवती महिला, म्हणजे तिला दिवस गेल्यापासून ते डिलिव्हरी झाल्यानंतर ज्या ज्या वस्तू लागतात त्या सर्व वस्तू माझ्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे तिला
म्हणजे आधी सुरुवातीला आपण तिला बाळंतपणामध्ये आपण त्यांना ड्रायफ्रुट्स देतो, हा, केशर देतो, हा. त्या वस्तू. त्यानंतर हम्म. बाळंतीण झाल्यानंतर जे हा, सगळं लागतं ना, डिलिव्हरीच्या जो नंतर. हा, म्हणजे बाळंत बत्तीस म्हणजे हो, जो सगळं हो. बाळंतीणीचा जो विडा असतो ना, हा, हा. त्याच्यात सगळ्या वस्तू आहेत. बाळगुटी आहे आपल्याकडे, बाळगुटीचा वटी पण आहे बघा. हा बाळगुटीचा डबा आहे माझ्याकडे. त्याच्यामध्ये 28 प्रकारच्या जडीबुटी आहेत. हा. त्यानंतर हे बघा जे 3 प्रकारचे काढे आहेत. हे बघा तो अच्छा. पहिला काढा नंबर 1, काढा नंबर 2, काढा नंबर 3 हे द्यायचे असतात. बाळंतीण त्यानंतर हा बाईसाठी आहेत. बाळंतिणीसाठी त्यानंतर हो. ज्या ज्या वस्तू लागतात, हा. बाळंतपणामध्ये ज्या ज्या वस्तू लागतात खारीक, त्या खोबरं सगळ्या सगळं. हा. खारीक ड्रायफ्रूट तर झालेच हा, आपल्या पहिले. हो. ड्रायफ्रूट तर म्हणजे ते ड्रायफ्रूट तुम्हाला कुठे हो. मिळेल, पण ह्या ज्या वस्तू आहेत ना, हा. यासाठी म्हणजे तुम्हाला त्या प्रत्येक ठिकाणी मिळत नाही. बरोबर. लक्षात आलं का? म्हणजे उदाहरणार्थ हे बघा, आता मी तुम्हाला दाखवतो. हे बघा की आता हा बाळंतिणीला हा काढा झाला, हा बाळंत बत्तीसा झाला. त्यानंतर हे बघा हे इकडं ही बाळगुटी, ही बाळगुटी ही घासून द्यायची असते. हा. त्यानंतर हा 32 सुंठवडा असतो. अशा अच्छा. बऱ्याच वस्तू ज्या असतात. हा. डिलिव्हरी लक्षात आलं का? नंतर डिलिव्हरी नंतर हे बघा, आपल्याकडे आवश्यक. डिलिव्हरी नंतर बाळंत शेपा लागतात, वावडिंग हा. लागते. म्हणजे बाळंतिणीच्या पोटात गॅस वगैरे होऊन एखादी झोपून असते दिवसभर आणि हो. खाणं जड असतं छान. आणि ती पोट वाचवत होतं, पचत नाही. हा. मग अशा वेळेला काय होतं की तिला पोटामध्ये काय झालं की बाळाला त्रास होतो. हो. बाळ रडतं, मग आपल्याला कळत नाही बाळ का रडते. हा. मग त्यासाठी त्यावेळेला ज्या ज्याच्या वस्तू असतात त्या सगळ्या आहेत आपल्याकडे उपलब्ध. उपलब्ध. छान. अगदी या शॉप मध्ये येऊन खूप छान माहिती मिळाली आज आम्हाला आणि खूप वस्तू पाहायला पण मिळाल्या, नवीन नवीन ज्याची नाव पण आम्ही ऐकली नव्हती कधी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रकारचे मसाले व ड्रायफ्रुट्स पाहिलेले आहेत. एकदम उत्तम प्रतीचा माल आपल्याला या शॉप मध्ये पाहायला मिळणार आहे. ते पण प्रत्येक व्हरायटीवर तुम्हाला म्हणजे जो पण माल आहे त्यावर त्याच्या किमती सुद्धा लिहिलेल्या आहेत. किमती सुद्धा एकदम रिझनेबल रेट आहे. तुम्ही बाहेरच्या शॉप मध्ये होलसेल रेटने म्हणून लो क्वालिटीचा माल विकत घेऊ नका. या शॉपला नक्की विजिट करा. अगदी छान दर्जेदार असं सर्व मटेरियल इथं पाहायला मिळणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती मिळालेली आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.